चला आज बनवूया जराही साबुदाणा न भिजवता उपवासाचा खमंग पदार्थ. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा, अर्धा वाटी वरई छान भाजून थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला छान अशी बारीक करून घेतली. बारीक करून घेतलेल्या पिठापैकी 2 ते 3 चमचे इतकं पीठ बाजूला काढून घेतलं. त्याचा वापर पुढे करणार आहोत. बाकीच्या पिठामध्ये 2 उकडून साल काढून घेतलेले बटाटे छान असे किसून घेतले. त्यामध्ये चवीकरता मीठ, त्याचबरोबर हिरवी मिरची पेस्ट घातली. खात असाल तर जिरे आणि कोथिंबीर घालू शकता. त्यानंतर या पिठामध्ये थोडं-थोडं पाणी घालत अगदी छान असा घट्टसर आणि मऊसर गोळा करून घेतला आणि 10 मिनिटासाठी भिजत ठेवला. भिजवून घेतल्यानंतर अगदी छोटे-छोटे याचे छान असे पॉलिथिन शीटवरती पराठे लाटून घेतले. सुक्कं पीठ लावून याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. एका तव्यामध्ये हा पराठा भाजण्यासाठी घातला. आवडीनुसार तेल, तूप लावून हा पराठा अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी मऊ लुसलुशीत पराठा बनून तयार होतो. या पराठ्याला तेल, तूप नाही लावलं तरी देखील अगदी छान असा खमंग भाजला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.